इंग्रजी महिन्यातला पहिला हिंदू सण म्हणजे मकर संक्रांती. भारतातल्या विविध भागात हा सण विविध नावांनी वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केला जातो. पण आपल्याकडे तिळगुळ देऊन, काळे कपडे घालून, तीळ खाऊन हा सण साजरा केला जातो. आणि त्यानंतर असतं हळदी कुंकू. श्री गणेशा सोनालीनी झाले घेतला मी, तिला सांगायचंय ग. लागला आमच्या शेजारीच 2 मंगल कार्यालय असल्यामुळे आणि सध्या लगीन सराई असल्यामुळे तुम्हाला आणि पुण्यात शक्यतो संध्याकाळचे लग्न असतात, त्यामुळे बॅकग्राऊंडला जो नॉईज येतोय तो जे वरात चालली आहे त्या गाण्यांचा आवाज आहे. आणि छान हळदी कुंकवाची सुरुवात झाली होती. मस्त सगळेजण ग्रुपनी ज्यांना जसं जमेल तसं यायला सुरुवात झाली होती आणि मस्त वाटत होतं. यावर्षी मी आणि स्वप्नाली दोघींनी मिळून हळदी कुंकू केलं आणि वार होता रविवार 28 जानेवारी. हळदी कुंकू म्हणजे बायकांचा आनंदाचा क्षण, कारण आपल्या रोजच्या संसारातून एक 4 क्षण आपल्याला थोडे आपल्या मैत्रिणींसोबत, आपल्या शेजारी पाजाऱ्यांच्या बायकांसोबत घालवायला मिळतात. मग थोडंसं बोलणं वगैरे होतं. आम्ही तर एरवी कुठे जातच नाही, त्यामुळे आम्हाला आमची कोणाशी भेट होत नाही. निमित्त असतं फक्त हळदी कुंकूचं. आणि लिटरली यावर्षीच्या हळदी कुंकूला सगळे एकमेकांना भेटलेलो. ते आधीमध्ये जर खाली सोसायटीमध्ये कार्यक्रम असेल तेव्हा भेटतो. अदरवाईज मग घरी जाणं येणं म्हटलं तर स्पेशली फक्त हळदी कुंकू हे एकच निमित्त असतं, ज्यावेळी आम्ही सगळे एकत्र येतो आणि मग 4 गप्पा गोष्टी होतात आणि छानसा खण वाण दिला जातो. यावेळी मी खानात छोटेसे चौरंग असतात देवपूजेचे, ते आणले होते आणि स्वप्नालीने दिवे आणले होते. त्या दोघींचंच राज्य आहे आणि आपले संबंध चांगले असतील पण टेन्शन नाही चांगलं पाहिजे. हो तेवढं झालं की मग काय प्रॉब्लेमच नाहीये. बाजूचे लोक चांगले असतील तर बरे. आमच्या पण फ्लोअरला असं केलं तरी कोणी ऑब्जेक्शन केला पण हा असं एकदम सेपरेटच होतो ना. तुझ्या तू पण असंच केलंस ना ते काय? तिची पण अशीच आहे. ते पण हिचं प्रियंकाने तिचं पण छान वाटतंय पण मस्त. ते पण प्रियंकाने अरे लाईट्स मुळे ना लुक पण छान आलं ना. लाईट्स मुळे छान चालू. बिविंग जुन्या यांना प्रायव्हेट लिफ्ट पण आहे. तेच तर या बसा. वेलकम. छान केलं. फोटो काढल्याशिवाय कोणीही जाऊ नये. तरी पण दीपा काकू बाजूला बसला असतं तर काय प्रॉब्लेम नसतो. हळद वरती लागलेली तेच त्या काकू पण तेच म्हणाल्या, ते हळद बरोबर वरती लागली. बाई इतके हवा आहे ना त्याच्यामुळे सगळं पडतंय. बाहेर आपण असं बाहेर येऊनच बसत नाही कधी. म्हणजे तसा चान्सच नाही. असं बसायचा चान्स नाही. आता पाणी गेलेलं तेव्हाच असेल. आता पाणी गेलेलं
बाय बाय. थँक्स फॉर कमिंग. भारी वाटलं एकदम. खूप छान आलं, छान वाटलं सगळ्यांना. हा पॅच खूप जास्त आवडला, जरा जास्त एन्जॉय केला थोडस. बसायला होतं काकू का जेवण बनवायचंय?